मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की आपण नाशिकच्या प्रवासाला गेलो होतो। त्या प्रवासाच्या सुंदर आठवणी अजूनही मनात ताज्या आहेत। आज सकाळी निंबोरीमध्ये मी झोपलेलो होतो तर अश्विनी मला उठवायला आली। दुसऱ्या बाजूला शिवचं काय चालू होतं काय माहिती। आज मला जळगाव सपकाळला जायचं होतं, त्यामुळे सकाळी लवकर आंघोळ करून मामांना भेटून आलो। मी जाणार असल्याचं कळता शिव काही मला सोडायला तयार नव्हता। त्याच्यासोबत थोडा वेळ घालवला, थोडाफार नाश्ता केला आणि मग गाडीवर बसलो। ऊन खूप असल्यामुळे उन्हाच्या आधीच घरी पोहोचायचं ठरवलं। शिवला हाय बाय करून घरच्यांचा निरोप घेतला आणि 1000च्या स्पीडने प्रवासाला सुरुवात केली। सकाळचं वातावरण, आजूबाजूला हिरवगार निसर्ग आणि थंडगार वारा, अशा वातावरणात प्रवास करण्याची मजा वेगळीच असते बरं। सुमारे 20-25 किलोमीटर पुढे गेल्यावर आईचा फोन आला। उद्या तुषाचा दिवस असल्यामुळे तू परत जा असं त्यांनी सांगितलं। मग मी पुढचा प्रवास थांबून परत फिरायचं ठरवलं। वाटेत एका सुंदर मोसंबीच्या बागेजवळ थांबलो आणि काही छान फोटोही काढले। त्यानंतर वेळ न गमावता मी थेट सावरखेडा येथे श्री भैरवनाथाच्या दर्शनासाठी पोहोचलो। वरखेडीपासून अवघ्या 3-4 किलोमीटर अंतरावर असलेलं हे पवित्र मंदिर भाविकांसाठी श्रेष्ठचं केंद्र आहे। मी जेव्हा निंबोरीला येतो तेव्हा भैरवनाथाचं दर्शन घेतल्याशिवाय मी कधीच परत जात नाही। मंदिरातील शांत भक्तिमय वातावरण मनाला वेगळाच आनंद आणि समाधान देऊन जातं। श्री क्षेत्र भैरवनाथ मंदिर सावरखेडा जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील वसलेले श्री क्षेत्र भैरवनाथ मंदिर सावरखेडा हे परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान मानले जाते। भगवान भैरवनाथ हे ग्रामरक्षक दैवत म्हणून ओळखले जातात। वर्षभर महाराष्ट्रातील विविध भागातून भाविक येथे दर्शनासाठी येतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून प्रार्थना करतात। मंदिर परिसरात शांत, स्वच्छ आणि भक्तिमय वातावरणाने नटलेला असून दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येकाला आध्यात्मिक समाधानाचा अनुभव मिळतो। मंदिरात नियमित पूजा अर्चा, आरती आणि धार्मिक विधी पार पडतात। यात्रा उत्सवाच्या काळात मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांची मोठी गर्दी होते। पालखी सोहळा, भजन कीर्तन, हरिनाम सप्ताह आणि महाप्रसाद यासारख्या धार्मिक कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय होतो। स्थानिक ग्रामस्थ यात्रेच्या आयोजनात उत्साहाने सहभागी होतात, त्यामुळे सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक परंपरा जपली जाते। श्रद्धा, इतिहास आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम अनुभवायचा असेल तर श्री क्षेत्र भैरवनाथ मंदिर सावरखेडा येथे नक्की भेट देण्यासारखे पवित्र तीर्थक्षेत्र आहे। आणि हो, अशाच नवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक आणि फॉलो नक्की करा। रूप सावळ गोचीर पंढर आस भेटीची लागे थोड्या अंतरी सावधाना चुकली पंढरी अभंगाची जोडी ह्या